नीटचे गुन्हे दाखल झाले जंतर मंतरच्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील मुलं आहेत, पण ते गुन्हे इथे थोडी झालेत. ते गुन्हे दाखल झाले दिल्लीत, त्यांना पकडून गुन्हे दाखल, तिथले गुन्हे कसे माफ करणार आणि गुन्हे दाखल करायची गरजच का पडली? शांततेच्या मार्गाने, अहिंसेच्या मार्गाने, गांधीजींच्या पथावर जाऊन जर आंदोलन होत असेल आणि तिकडे गुंडांचा वापर करून, पोलिसांचा बळाचा वापर करून ते आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला, मुलींशी अभद्र व्यवहार झाला, मुलांची डोकी फोडली, रक्त सांडवलं आणि आता गुन्हे वापस घेऊन म्हणताय, तर तुम्हाला दिल्लीचे गुन्हे वापस घेण्याचा अधिकार आहे का? हा खरा प्रश्न. विषय केवळ सहानुभूतीसाठी हे पहिले ठोकून काढायचा आणि मग गुन्हे वापस घेतो म्हणून सांगायचं. काय गुन्हा होता त्या विद्यार्थ्यांचा? दहशतवादी होते, दरोडेखोर होते, लुटेरे होते, परकीय शक्ती होती त्यांच्या मागे, काय होतं? पण काही नसताना शांततेच्या मार्गाने 20 दिवस यांनी तिकडे गुन्हे पाठवलेत. भारतीय जनता पक्षाने गुन्ह्यांनी हौदच घातला, क्रिमिनल लोक पाठवलेत, जे पोलीस नाही त्यांच्या हातात पोलिसाची दंडुके देऊन मारायला लावलं. अरे कुठली नीतिमत्ता आहे, कुठली नैतिकता आहे, कुठली मानसिकता आहे विकृत? म्हणून हे गुन्हे मागे घेतले तरी यातून सगळे प्रश्न सुटतील असं मला वाटत नाही. फक्त वेळ काढूपणा आहे आणि काही ना काही आता यातून सगळं सावरण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न आहे. जे गेलेली आहे या सरकारची पद, त्यातून थोडा काही सावरता येईल का, हा केविलवाणा प्रयत्न असं मी म्हणतो. नाही, नक्की हे मी पूर्वीपासून म्हणत आलो की हे कर्जमाफी फसवी कर्जमाफी आहे. ही शेतकऱ्यांची बनवाबनवी आहे. त्यांना अरे कर्जमाफी करायचीच होती तर तुम्ही सरसकट करायला पाहिजेत. ज्या अटी 20-22 घालून कर्जमाफी करताय त्यातून अनेक शेतकरी या कर्जमाफीचा त्याला फायदाच होणार नाही. आता पहिली यादी आली 530 लोकांची, आता यादी म्हणताय पुन्हा ऑगस्ट ती डिक्लेअर केली पण आली नाही, ती ऑगस्टमध्ये येणार. तुम्हाला माझा थेट आरोप आहे सरकारवर, कुंभमेळ्यामध्ये तुम्ही 30,000 कोटी रुपये घालताय. इथून किती पुण्य मिळेल तुम्हाला? त्यापेक्षा शेतकऱ्यांना 30,000 कोटी दिले असते ना, यापेक्षा अधिकचं पुण्य मिळालं असतं. देव कुठे पावतो? देव कुठे दिसतो? देव सेवेमध्ये, देव दुःखामध्ये. ज्या माणसाचे दुःख वेचण्याचं जर सरकारने शेतकऱ्यांचा विळा उचलला असता तर यांना नक्की आशीर्वाद मिळाला असता. परंतु तिथे जे काय आता भ्रष्टाचार आणि करप्शन चाललेलं आहे कुंभमेळ्याच्या नावाखाली, जे निकृष्ट दर्जाची कामं होत आहेत, प्रचंड आरडाओरड आहे आणि तिथे मात्र 30,000 कोटी आणि शेतकऱ्यांना देताना तुमचा हात आखडता घेत आहे, तुमच्या हाताला लकवा मारतो. काय होतं याचं? आणि देताना काय एवढ्या अटी घालताय? सरसकट का देत नाही? ज्याला जिथे श्रद्धा आहे, जिथे भाव आहे, तिथे देव आहे. पण हे सगळं काही बाजार मानला गेला, देवाच्या नावाने राजकारण केलं जातं, हे मात्र चुकीचं आहे. त्यामुळे कुंभमेळा वगैरे करायला काहीच हरकत नाही. आम्ही जाऊन आलो, मी काल भेटून आलो, बघून आलो. अनावश्यक खर्च आहे, ज्याची गरज नाही तो खर्च केला जातो म्हणजे. आणि सगळे कंत्राटदार 90% हे गुजराती कॉन्ट्रॅक्टर आहे, बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर आहे. यूपीचे गुजराती मॅक्झिमम 80% गुजराती कॉन्ट्रॅक्टर ती काम घेत आहेत आणि सबलेट करून काम लहान तिथल्या लोकल माणसाला देत आहे. म्हणजे मलाई खाबून घेण्याचं काम, मलाई खाण्याचं काम बाहेरच्या लोकांना देत आहे. कारण तिथून टक्केवारी जी मोजली जाईल, तर महाराष्ट्रीयन माणसाला काम दिलं की टक्केवारी कळणार नाही. त्यामुळे हे पाप झाकण्यासाठी कुंभमेळ्याच्या नावाखाली टक्केवारी मिळावी आणि ते लपून राहावं, ते उघड होऊ नये म्हणून गुजराती कॉन्ट्रॅक्टरला लावलेला आहे, असा माझा थेट आरोप आहे. तुम्ही भाविकांच्या सेवेसाठी जे काही कराल त्याला आमचं समर्थनच आहे. देव धर्म हा जोपासला पाहिजे, संस्कृतीचा भाग आहे. पण देव धर्माच्या नावाने लूट नको ना. ती लूट चालली ना तिथे, यावर बोलणार नाही. कोणी म्हणतात की तुम्ही का कुंभमेळ्यावर बोलताय? बोलणार. तिथे जर चांगलं काम होत असेल तर आम्ही सरकारला शाबासकी देऊ, पण तिथे जर बेईमानी करून त्याचा धंदा, त्यामधून लूट होत असेल आणि कोणाची टक्केवारी वाढत असेल तर त्याच्यावर आरोप करणार. ते काही होऊ जाऊ देत. शेवट लोकांना काय हवं आहे? लोकांना या देशातील जनतेची सेवा हवी आहे, शेतकऱ्यांचं हित हवं आहे, विद्यार्थ्यांचं हित हवं आहे आणि हे करावं सरकारने. त्यांचा आमचा पाठिंबा आहे त्यामागे. पण तिथे आत्ताच बांधलेले रोड वाहून गेलीत, सळाकी निघाल्यात. 4 महिन्यापूर्वी बांधलेल्या रोडची आम्ही बघून आलो. मग तिथल्या स्थानिक काही लोकांशी भेटलो, ते म्हणाले की नको ते काम करतायत गरज नसताना. ठीक आहे, ते काय आता पुढे होईल त्याचं आपण बघूया.